कारण संकल्पाचे फार फायदे असतात. तर आपल्याला आज आता हे जाऊ दे, हे कधीतरी मी बोलेल. आपला वेळ नाही, आपल्याला अमूल्य वेळ आहे. तर याच्यामध्ये आपल्याला अपान मुद्रा आपण काल बघितली आणि हे का मी सांगायला लागले थोडंसं, की प्रश्न त्यामुळे असा विचारला होता, की तुमचं तुम्हाला डायग्नोसिस झालं पाहिजे ना, कुठल्या मुद्रा करायच्या. पाठ करून काही उपयोग आहे? मग आज आपल्याला हे होतं, तर उद्या ते होतं, की तेरवा ते होतं, की 8 दिवसांनी ते होतं. हे ग्रहमानाचे पण इफेक्ट असतात, वातावरणाचेही इफेक्ट असतात. आपण कुठल्या जन्म तत्वाला घेतलं त्याचाही तत्व बिघाड असतो. आपलं वय कुठल्या तत्वात चाललंय त्याचाही बिघाड असतो. मग बेस समजून लक्षात घ्यायचा ना, फंडामेंटल बेसिक समजून घेतलं ना, की आपण स्वयंभू बनतो. मग कव्हर आपण मुद्रा शिकलो तर आपल्याला करता आल्या पाहिजेत ना. म्हणून मग मी तुम्हाला त्या तत्वांनुसार सांगितल्या, की मग चक्र लक्षात ठेवा. आपल्याला चक्र माहिती आहेत. मग चक्राप्रमाणे जरी आपण मुद्रा लक्षात ठेवल्या तरी आपल्याला कळेल. आता समजा बघा विशुद्धी चक्र. मग विशुद्धी चक्र म्हणजे सगळंच हे येणार ना. थरार येईल, घसा येईल, आवाज येईल, मग हे श्वसन सुद्धा येईल. कारण फुफ्फुसाकडनं इथनच जातो. एवढं तर आपल्याला कळेल. मग जेव्हा विशुद्धी चक्र शिकायचं झालं, तर आपल्याला ती मुद्रा करता येईल. कुठली? आता विशुद्धी चक्राचा वायू कुठला? उडान. मग म्हणून एक तर स्थान लक्षात ठेवा त्या वायूचं. स्थान लक्षात ठेवा, कार्य लक्षात ठेवा, चक्र लक्षात ठेवा. काहीतरी एक तरी लक्षात ठेवा. म्हणजे आपल्याला मुद्रा कळतील. मग प्रश्न विचारला होता 12 नंतर तुम्ही जे त्रास लिहिलेले आहे, त्या त्रासावर तुम्ही कुठल्या मुद्रा करणार हे लिहायचंय. पहिली सुरुवात केली बघा कोणी सुलक्षणा मॅडमनी. मी फोनवर त्यांना आज मी म्हटलं, "तुम्ही असं का करता?" एकच मुद्रा त्यांनी लिहिलेली आहे. प्राणमुद्रा लिहिली आणि भयंकर त्रास होतायत सगळे वाताचे त्रास आहेत. आता तुम्ही एकमेकांना लिहिलेच आहेत त्रास तिथे. आणि तिथेही कॉपी होईल म्हणून मग नंतर म्हटलं लिस्टमध्ये लिहूच नका. कारण लगेच वर बघणार वाताचं त्यांनी काय लिहिलंय आपण कॉपी करणार. म्हणून सेपरेट तो त्रास लिहा, मुद्रा लिहा. वाताचं काही लिहिलेलंच नाही. आता पुन्हा तुम्ही लक्षात घ्या. मी पहिल्या दिवशी पण सांगितले ज्यांना वाताचा त्रास आहे ज्यांना वाताचा त्रास आहे त्यांना तिन्ही मुद्रा महत्वाच्या आहेत. आपण मुद्रा, अपनवायी मुद्रा, व्यान मुद्रा या तर पहिल्यांदा वातावर कारक आहेत. म्हणजे तिन्ही मुद्रा वात लोकांनी केल्या पाहिजेत. आपण गेलं का माझं नेटवर्क गेलं का? लाईट गेलीये? नेटवर्क चालू आहे? आवाज येतोय का? लाईट गेलेली आहे. हो, आहे येतोय मॅडम. मॅडम. येतोय. हां, ठीक आहे. तर या वाताला तिन्ही मुद्रा लिहायच्यात. आणि सोप्या आहेत मुद्रा मी तुम्हाला सांगितलं. सोप्या आहेत. म्हणजे लक्षात ठेवायला खूप सोपे आहेत. या क्रमाने आपण गेलो. करंगळी म्हणजे जल पृथ्वी. या क्रमाने गेलो आपण. ही कुठली मुद्रा आहे मला सांगा? प्राण, जल, पृथ्वी. कन्फ्युजन नको. ही आधी का ही आधी. पृथ्वी आलं की प्राण मुद्रा. मग लगेच एक बोट सोडायचं, करंगळी सोडायची, ही करायची. झाली मधली बोटं. ही झाली अपान मुद्रा. आता हे बोट वायू तत्वाचं हे असं खाली घेतलं की आपण वायू झाली. मग आता हे बोट घ्या आणि ही 2 घ्या. ही झाली कुठली मुद्रा झाली? ही व्यान मुद्रा कालची. ही व्यान मुद्रा झाली कालची. आता 3 बोटं जोडायची. ही झाली आजची उडाण मुद्रा. लक्षात घ्या. ही उडाण झाली. ही झाली समान मुद्रा. आता आज उडाण करायची, समान करायची. तर चला. म्हणजे प्रश्न किती सोपा विचारलाय. 12 नंतर लिहू नका. कारण काय आहे ना, बरेच लोकं उशिरा जागतात आणि मागं खेचतात. सगळ्या ग्रुपला मागं खेचतात. खूपदा मी विनंतीपूर्वक तुम्हाला सांगितलंय. ज्या दिवशीचा प्रश्न त्या दिवशीच सांगा. कालही म्हटलं झोपेच्या आधी लिहिलं, तर रात्रभर ती ऊर्जा कार्य करणार आहे. तुम्हाला दोन्ही मुद्रांचे काय फायदे, काय फरक 5 मिनिटं तरी वाटतात का हो, लागतात का हो ते लिहायला? 1 वाक्यातल्या, 2 वाक्यातल्या. हे जर झोपताना केलं, तर रात्री झोपेत ती ऊर्जा तशीच त्या अवयवांवर, त्या वायूंवर काम करणार आहे. सकाळी उठून केवढ्या युरिन चांगल्या स्वच्छ झाल्या. हे काही उगाचच आहे का हो, एक मुद्रा 10 मिनिटात केल्यावर एवढा इफेक्ट कधी येतो का? कोणाला येतो मला सांगा बरं? इथे जे सगळं समग्र टेक्निक, समग्र सायन्स आपण वापरतोय. मग 5 मिनिटं तुम्हाला उशिरा झोपता येत नाही. मग सकाळी कधी पण लिहिता, दुसऱ्या ग्रुपवर टाकता. दुसऱ्या ग्रुपवर टाकायची काही गरज आहे का? आपण इथे मुद्रांचा ग्रुप का केलेला आहे वेगळा? कारण ग्रुप ऊर्जा एकमेकांना ड्राईव्ह करते. आपल्याला लिहिता नाही आलं तर आपण वाचलं तर पाहिजे. वाचलं तरी तो फरक पडणार आहे.
आणि जो ग्रुपवर टाकतो तो दुसऱ्यांना पण घेऊन जातो, दुसऱ्यांनाही घेऊन जातो. म्हणून त्याची ऊर्जा अजून येते त्याला, अजून येते. न लिहिणाऱ्यालाही कळतं, अरे हा फायदा ह्यांना झाला, मला का नाही झाला विचार करून झोपायचे. रात्री फायदा होणार आहे. कोणाला लक्षातही येत नाही फायदा झालेला. आता मी तर कितपत करते तुमचं घेता-घेता. तरी मला क्लिअर युरिन चालली 3 दिवस झाले. आज सुद्धा झाली. कारण तुमच्या आधीच मी 2 दिवस मुद्रा सुरू केल्या. परत, करतच होते. मी तुम्हाला माझाही मंत्र दिला. मी साधारण आता 20 मिनिटाला एक मुद्रा करते. परत ती झाली की लगेच लगेच दुसऱ्या मुद्रेला 20 मिनिटं करायची. तिसऱ्या 20 मिनिटाला तिसरी करायची. असं तुम्ही करा ना सायकल 4 करा 15-15, 15चे. मंत्र म्हणा. मग आता ओम गणपते म्हणा म्हणजे पृथ्वी तत्वाचा. मग मूलाधार चक्राची कुठली मुद्रा आहे? आपण मुद्रा. मग आपण मुद्राला मी ओम गम गणपती महाड गणपतीला नमस्कार करून म्हणायचं. मंत्रामध्ये सुद्धा आहेच आहेत ऊर्जा. मंत्र म्हणायचे नाहीत असं नाही मी सांगितलं नाही. आधी ध्यान करायचं आणि मग मंत्र. आधी हायर करायचं, मग वेळ राहिला तर खालचं करायचं. करायचं नाही असं काहीच नाहीये. मग चालता मी तोही मंत्र दिला. मी चालते, घरातच चालते. मग 20 मिनिटं माझी आपण सुरू होते. कारण प्राणमुद्रा माझ्याजवळ भरपूर ऊर्जा आहे. मला प्राण ऊर्जेला आहे. इम्युनिटी बूस्टरला आहे. इम्युनिटी बूस्ट करते. मग त्या मॅडमनी पहिलेच प्राण लिहून मोकळं संपलं. आहे काय सगळा वायूचा त्रास आहे. मग सुरुवात शुद्धीकरणापासून करायची हे पण सांगितलं. म्हणजे आपण मुद्रेला किती महत्व आहे आणि आपण वायू मुद्रा तर अजून वाताला छान आहे. कारण हृदयापासून ती खाली ढकलणारे वाताला. हृदयापासून ती खाली हे करणारे, सोडणारे सगळं उत्सर्जन. आपण म्हणजे उत्सर्जन आणि आपण वायू म्हणजे वायू सुद्धा कमी करून, वायू सुद्धा दाबून रेटतो त्या उत्सर्जनाला. सगळं करतो. पण ज्यांना अति वायूचा त्रास नाही त्यांनी कशाला आपण वायू करायची? वातवाल्यांनी तर आपण वायू पण केली पाहिजे ना? मग हे सगळं सांगायचं मग प्रत्येकाने तसंच केलं पुढं. एकाला सांगून उपयोग नसतो. पुढं कोण वाचतं का? तिथे हर्षा मॅडमचं करून दाखवलं मी. हर्षा मॅडमचा मेसेज मी अपडेट केला, एकटीचा केला, त्याला 5 मिनिटं घालवले, पोस्ट केलं, हे असं करा लिहिलं. तरी येणार एक मेंढ्या चालल्यात तिरक्या, मेंढ्या चालल्यात तिरक्या. टुकू, 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 टुकू धडक मारतायत डोक्याने. बघायचंच नाही. मागं काय, पुढं काय, साईडला काय माफ करा मला. पण आता काही मी विचारणारच नाहीये. काहीच नको बस. फार झालं, अति झालं. काही करू शकत नाही. कुत्र्याची शेपटी वाकडी ते वाकडीच असते. जाऊ देत चला. आता हे लक्षात ठेवा इथे. मग हे काल आपण पहिल्या दिवशी आपण वायू इथे नाही दाखवलेली. तर ह्याचं ठिकाण हे आहे. तरी आपण वायू हृदयापासून खाली ढकलला जातो. तो वायू पण कमी करतो आणि म्हणून वायू सकट सगळं उत्सर्जित होतं. मल होईल, मूत्र होईल, व्हॉटेव्हर तुम्हाला शरीराच्या बाहेर गर्भ टाकायचा आहे तरी सुद्धा ते होईल. आपल्या 1-2 साधकांनी वापरलं ॲबॉर्शनमध्ये ह्याच्यामध्ये. आपण त्या मागच्या ज्या मुद्रा घेतल्या, ही नव्हती घेतली आपण. त्यावेळेला तुम्हाला योनी मुद्रा आणि हे सांगितली होती. काय आता आठवत नाही. त्या मुद्रेचा इफेक्ट आलेला आहे चांगला. इथे काहीही तुम्हाला शरीराच्या बाहेर टाकायचं असेल खालून, आता खालून जर जाणार नसेल, तर अजून एक लक्षात ठेवायचं. ठीक आहे, उत्सर्जन होणार आहे. तुमचं खाली साप नसेल किंवा जाणं शक्य नसेल, तर वरूनही जाणार आहे. त्यामुळे ढेकर येणारच आहेत आणि आलेले आहेत बऱ्याच जणांना. ढेकर येणार आहे, तोंडावाटे सुद्धा गॅसेस जाणार आहेत. हे लक्षात घ्यायचं आहे. उत्सर्जन होणार आहे, सगळं टॉक्झिन्स बाहेर पडणार आहे, शरीरातलं विष बाहेर पडणार आहे आणि कुठल्याही मुद्रा करताना आधी शरीर शुद्ध करा. म्हणजे आपण मुद्रा किती महत्वाची आहे. वात असू देत, नसू देत. वात नसेल तर 5 मिनिटं करायची, 10 मिनिटं करायची. मग ह्या मुद्रा पहिल्या दिवशी झाल्या. काल आपण प्राणमुद्रा आणि व्यान बघितले. तर व्यान सुद्धा वातामध्येच येते. कारण व्यान म्हणजे सगळ्या शरीरावर कंट्रोल आहे तो. मेन हृदय फोकस आहे. व्यानवायू महत्वाचा हृदयात असतो, पण तो सगळ्या शरीरावर पसरत असतो. सगळं म्हणजे जे काही आहे शरीराचं, हातापायाच्या मूव्हमेंट म्हणजे आता जर चलन-वलन आलं हाताचं, पायाचं, तर सगळंच येणार आहे ना. रक्तविहार, रक्त पसरवणे येणार आहे. श्वास पसरवणे येणार आहे, ऑक्सिजन पसरवणे येणार आहे, मसल्सचं काम येणार आहे. हातापायांच्या विहाराला, चलनवलनाला म्हणजे काय? मसल्सला कंट्रोल करणार, मसल्सला नियंत्रित करणार, नर्व्हजला नियंत्रित करणार, सगळ्याला नियंत्रित करणार. म्हणजे व्यान मुद्रा किती महत्वाची आहे बरं, लक्षात घ्या बरं.
तरी एकानेही व्यान मुद्रा आज लिहिलेली नाहीये. आणि काल तर काय वेगळी वेगळी नाव आलीत मुद्रांची. म्हणजे एवढी नावं सुद्धा तुम्ही लिहू शकत नाही. पहिल्या दिवशीचं पूर्ण रेकॉर्डिंग आहे. काय वाटेल ती नावं लिहितायत. मग या व्यान मुद्रेला विसरून कसं चालेल? सगळं शरीराचं हातापायाच्या ह्याला सगळ्या ह्याला हा व्यान कंट्रोल करणार आहे. आणि जसं शरीराचं नियंत्रण करणार, मसल्सचं नियंत्रण करणार, स्नायूंचं नियंत्रण करणार, नर्व्हस सिस्टीमला कंट्रोल करणार, रक्तसंचाराला कंट्रोल करणार. ती काही फक्त प्राणमुद्रा आहे का? हृदयात आहे, फुफ्फुस आहे, मग माझं ब्लड प्रेशर प्राण ठेवेल? नाही, व्यान पण ठेवणार आहे, लक्षात घ्या. मग कसं लक्षात ठेवायचं? तर का आता हा सगळीकडे आहे ना, सगळ्या नर्व्हजमधनं सगळ्या हातापायांना पसरवणार आहे. म्हणून प्रत्येक गोष्टीला 2-2, 3-3 मुद्रा आहेत. पण महत्वाचं फोकस जर लक्षात ठेवला, तर मला नाही वाटत, की तुम्ही एकच मुद्रा कशा काय लिहिता. मला काही कोडच उलगडत नाही. मी तिथे लिहिलंय का एक मुद्रा लिहा? सगळ्यात महत्वाची चांगली मुद्रा लिहा असं म्हटलंय का? मग प्राणमुद्रा तर तुम्हाला इम्युनिटी देणार आहे. प्राणमुद्रा ऊर्जा देणार आहे, ताकद देणार आहे. म्हणून तीच करत बसायचं का? काहीच होणार नाही. शरीरच शुद्ध होणार नाही. घ्या ताकद, घ्या ऊर्जा. भरा, ऊर्जा भरा. शुद्धी कुठं होणार आहे? वात कसा फेकला जाणार आहे? मग हे कोण बघणार आहे? मग या गोष्टी महत्त्वाच्या लक्षात ठेवा. तर आज आपल्याला बघायचं आहे हे उदान. उदान वायूचं कुठे आहे आता परत? उदान वायू बघा घशापासून सुरुवात होते. तसा हृदयात असणारच आहे. पण महत्वाचं घसा, मान आणि संपूर्ण वरचा सहस्रार चक्रापर्यंत. मग चक्राचं स्थान विशुद्धी येईल उदानाला. उदानाला विशुद्धी येईल. तो अपवर्ड आहे. वर फेकतो तो. मग वर फेकतो म्हणजे जे काही तुम्हाला ढेकर येतील, उचक्या येतील, काय काय येईल. आता ते उपप्राण बघितले तर मग उचक्यांचा महत्वाचा वायू पण कळेल. पण एवढंच जर लक्षात येत नाही, तर कशाला मी त्या उपप्राणाला जाऊ? मग इथे लक्षात ठेवायचं हा अपवर्ड मूव्हमेंट आहे. मग काय-काय आहे घशाचं? घसा म्हटलं की थायरॉइड येईल. घसा म्हटलं की बोलणं येईल. ज्यांना कॉन्फिडन्स नाहीये बोलण्याचा, त्यांना सुद्धा उडान वायू मस्त कॉन्फिडन्स देईल, छान आवाज देईल, मंजूळ आवाज देईल. आवाज घोगरा येत असेल, तर आवाजाचा पोत सुधारेल, गोडवा येईल. श्वसनाचं कार्य चांगलं होईल. कारण घसा आहे ना, घसा सगळा आपला या वातावरणात थंडीत बसतोच ना. मग कसं होतं श्वासोच्छ्वास नीट नाही होत. म्हणून घसा आहे त्यामुळे श्वासोच्छ्वास पण होणार. तो काही प्राणच करणार नाही. प्राणावरून माझा प्राणच अन् ऑक्सिजनच अन् माझं सगळं श्वसन नाही, हे पण करणार आहे. कारण तो घशातनं घसा क्लिअर करणार आहे. म्हणून मंजूळ आवाज येणार आहे. थायरॉइड होणार आहे. पॅरासिम्पॅथिक नर्व्ह म्हणजे थायरॉइडच्या ज्या नर्व्हज आहेत त्या किडनीला सुद्धा कंट्रोल करतात. त्यामुळे किडनीचं सुद्धा फंक्शनिंग उडानवायू नीट करणार आहे. जे किडनीचे प्रॉब्लेम असतील ते. आता हे उत्सर्जनाशी निगडीत आहे. अपान आणि अपनवायू. त्यामुळे ते सुद्धा किडनीच्या दोषांना तुमचं मलमूत्र जास्त जावं लागतं, कमी जावं लागतं, घाम जास्त येतो, घाम बाहेर पडत नाही. हे उत्सर्जनाशी निगडीत आहे. पण इथे बघा म्हणून या थायरॉइड ग्लॅंड सगळ्याला बऱ्यापैकी कंट्रोल आणतात. नवजला तर आणतातच आणतात. पण तरी सुद्धा ही जास्त महत्वाची बघा तुम्ही. तर आता इथे बुद्धीला पण ही कंट्रोल करणार, विचारांना कंट्रोल करणार, मनाला शांत ठेवणार. कारण हा संपूर्ण सहस्रारापर्यंत जातो. आणि मग समानाचं काय आहे? समान नाभीत असतो. मग समान वायू सगळ्या वायूंचं नियंत्रण करतो. मग काल का परवा मी एक डायलॉग मारला म्हणून काही समानच वायू मुद्रा करत बसायचं का? नाही, माझे पंचतत्व बॅलन्स होतील. मी समानच मुद्रा करत बसते. असं काही नाही हं. समान मुद्रा सगळ्या तत्वांचं बॅलन्स करणार आहे, पण बाकीच्या रोगाप्रमाणे पण मुद्रा करायच्या. त्याच्यानंतर समान करायची. कारण कसं असतं आपण खूप शरीराबाहेर सगळं टाकलंय. समजा आता आपण केलं, शुद्धी केली, स्वच्छ करून घेतलं शरीर. आता हे थायरॉइड ग्लॅंडला, घशाला ऊर्जा दिल्या आपल्या. समजा जास्त झाल्या. बॅलन्स कोण करणार आहे? बॅलन्स समान मुद्रा करणार आहे. म्हणून एक 5 मिनिटं सवयच ठेवायची. समान मुद्रा करून सगळी तत्व बॅलन्स करायची. सगळं तत्व समप्रमाणात घेतलं आहे मुद्रातून कमी जास्त सगळा बॅलन्स केलेला आहे. समान वायूनी व्यवस्थित सगळ्या वायूंचं वाटप केलंय, संतुलन ठेवलंय, ही समान मुद्रा करणार आहे. त्याचं स्थान नाभी याच्यात आहे. म्हणून पचनालाही नियंत्रित करणारच आहे. मग आपण नाही करणार का? आपण पण करणार. म्हणजे पचनाचे, पोटाचे जे त्रास आहेत, त्याला अपान आणि समान केली पाहिजे.
तर याचा फोटो टाका कोणीतरी. काल मी एक चार्ट टाकलाय तो बघितला नाहीये तुम्ही. शारदा मॅडमनी पोस्ट केले. आता हा पण एक कोणीतरी घ्या आणि पोस्ट करा आणि हे सगळं लक्षात ठेवा. तर आता काही शंका आहे का? मला विचारा, शंका काही आहे का? शंका असेल तर विचारा. आता उडाण वायू मुद्रा कशी करायची? शंका काही आहे का? ग्रुप बंद आहे. ठीक आहे, राहू दे, नंतर उघडेल मी. तुम्ही ठेवा, नंतर टाका. मी उघडेल आता आणि मग टाका. आता मुद्रा कशी करायची? काही अजून शंका आहे का कोणाला? शंका असेल तर विचारून घ्या मला.